लाडक्या बहिणींची नावं कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली हे सिद्ध होईल, पण आम्ही नावं कापू देणार नाही। सरकारने लाडक्या बहिणींची नावं कापली तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात घुसू, त्यांना केबिनमध्ये बसू आणि मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे। जितेंद्र आव्हाड आज अंबरनाथमध्ये महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठी आले होते। यावेळी भगिनींशी संवाद साधताना त्यांनी आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहोत असं सांगितलं। तसंच तुमची नावं जर सरकारनं या योजनेतून कापली तर लाडक्या बहिणींना घेऊन मंत्रालयात घुसू, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे। बरोबर आहे। आता त्यांची नावं जर कापणार असतील तर मतं घेऊन त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही लाच देण्याचाच प्रकार करताय। जर नावं कापली जाणार असेल तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की मतांसाठी लाच दिली, मतं घेतली, सरकार आलं, सत्ता आली, आता घरी पाठवा महिलांना, आपल्या भगिनींना घरी पाठवा। पण आम्ही घरी नाही, आम्ही त्यांच्या हे सगळ्या महिलांना घेऊन मंत्रालयात घुसू, केबिनमध्ये महिलांना बसवू, आम्ही मंत्र्यांचं जीणं मुश्किल करून टाकू। अशा तुम्हाला महिलांना नाराज नाही करता येणार। म्हणजे आमच्या महिला भगिनींना फसवलं तुम्ही खोटी आश्वासनं देऊन, आता पळ कशाला काढताय? ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।